4 दिवसाआधी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एक इसम त्यांची पत्नी चिमरीत दे मोटरसायकलवर घेऊन जबलपूर नागपूर हायवेवर प्रवास करत होता आणि व्हिडिओमध्ये पोलीस त्यांना रोखण्याचे प्रयत्न करत होता. नंतर हा जे इसम आहेत त्यांच्या म्हणजे घटना काय झाला होता आम्ही विचारला. मग त्यांनी सांगितलं की पेंचचे जवळ एक दुर्गम भागातलं एक ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला धडक मारला आणि त्यांची पत्नी जी आहे ती तिथेच मरून पडला. हा जे इसम होता म्हणजे पीडित जे पती आहेत त्यांना जे ट्रक बाबत खूप काही डिस्क्रिप्शन ते आम्हाला देऊ शकला नाही. ट्रकचे साईज काय होता किंवा नंबर काय होता किंवा मेक काय होता सगळे डिटेल्स त्यांना आठवण नव्हता. त्यांनी फक्त अशा सांगितलं की ट्रकवर काही लाल मार्किंग होता. फक्त इतका इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही नागपूर ग्रामीण पोलीसने 3 वेगळ्या टोल नाकाचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केला 4 तासाचे. आणि हा जे 4 तासाचे जे फुटेज आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आम्ही अॅनलाइज केला. अॅनलाइज केल्यानंतर आम्ही 2 वेगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिथम्स वापरला. एक प्रथम होता ज्यांनी पूर्ण सीसीटीव्ही फुटेज अॅनलाइज करून जे लाल मार्किंगचे जे ट्रक आहेत त्यांना आयडेंटिफाय केला. आणि दुसरा जे अल्गोरिथम होता त्यांनी प्रत्येक लाल मार्किंगचे ट्रक्स जे आहेत त्यांच्या ऍव्हरेज स्पीड काय आहे ते कॅल्क्युलेट केला. आणि स्पीड मध्ये काही तफावत जर असेल तर अशा शक्य आहेत की ट्रकने हा जे ट्रक आहे त्यांनी ऍक्सिडेंट केला होता. मग हे पूर्ण डेटा ट्रायंग्युलेशन नंतर एक ट्रक अशा आहेत ज्यांना आम्ही आयडेंटिफाय केला. आणि हा ट्रक जे होता ते यूपीचा होता. ते ट्रकला आम्ही परवा दिवशी ग्वालियर कानपूर हायवे नागपूर पासून 700 किलोमीटर दूरवर आम्ही त्यांना ताब्यात घेतला आणि ड्रायव्हरला पण आम्ही त्या ताब्यात घेतला. आणि हा जे दुर्दैवी गुन्हा आहेत ते निष्पन्न झाला. आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.